आज्ञा केल्याच्या नंतर मला ती वाचा सुद्धा विसावा घ्यायला तयार नाही. अरे गे माझी वाचा विसावा, माझी वाचा विसावा. हा शिंदे बाज आहे. हा आमच्या चालीच वेगळ्या आहेत. बरेच मंडळी त्या ठिकाणी महाड पोलादपूर आमक तमक महाराज म्हणले बाबा तुमच्या चाली नाही म्हणले, याला त्या ठिकाणी अनागत म्हणतात. संगीत शास्त्रामध्ये सुद्धा लोकसंगीत आहे, नाट्य संगीत आहे, शास्त्रीय संगीत आहे, बरोबर आहे ना. नाहीच काय कळलं तर रिमिक्स सुद्धा संगीतच आहे. मधुवंतीत मुलतानीत भीमक्लास मध्ये पटदीप मध्ये चारुकेशन. नाहीच काय कळलं तर चालला भैरवी. लोकाला काय कळतंय? काही काय मंडळीला कळत नाही वा. तेच मग चाललं हा हा. हे सुरानो चंद्रवा तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. हाच महाराज त्या ठिकाणी ब्रह्मरसाचा काढ आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोषण शिव ब्रह्मरस आवडीने. हा आनंद एकदा त्या ठिकाणी आपल्या अंतकरणाच्या पटलावरती किंवा हृदयातून उन्मळून आला ना, हाच त्या ठिकाणी असणारा आनंद म्हणजे सफल झाला. नाही तर किती त्या ठिकाणी भजन केलं तुकोबारांचं प्रमाण आहे का. राग आळवितो नाना आणि काय गातो ते कळेना, भजन ते ओंगळवाने आणि नरका जाणे चुकेना. अशी अनंत प्रमाण आपल्या सर्व श्रोत्र वर्गांच्या आणि गुणीजन मंडळींच्या मुखोद्गत आहे. म्हणून मी वाक्य काय ठिकाणी सांगितलं का नेघे माझी वाचा विसावा. आणि हवा असणारा परमात्मा प्राप्त करण्याकरता ती विसावाच घ्यायला तयार नाही. तुकोबार आहे सारखं भजन श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचं भजन करता 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 भामचंद्र कोरपाड्या का आम्ही अशा तिन्ही त्या ठिकाणी असणे डोंगरावरती बघा जगद्गुरु तुकोबारांनी भजन करावं आणि भजनामध्ये समाधी लागावी. महाराज भजनी राम पूजनी राम. भजनामध्ये आनंद प्राप्त व्हावा. त्या आनंदामध्ये ज्याला आपण मी वाक्य सांगितलं ना, त्या आनंदामध्ये रद्द झाल्याच्या नंतर पापाची निवृत्ती आणि त्या ठिकाणी काय दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. म्हणून तुकोबारा म्हटले बाबा त्याचं नाव पाप आहे. नको ते करणं, नको ते खाणं, नको ते पाहणं, जाऊ नये तिकडं जाणं, म्हणजे हे चार कर्म करणं याचं नाव आहे पाप. म्हणले महाराज ठीक आहे, नकळत आमच्याकडून अशा प्रकारचं पाप त्या ठिकाणी कदाचित घडलं असेल तर या पापाची निवृत्ती कशानं होईल, तापाची निवृत्ती कशानं होईल. तापामध्ये तीन प्रकार, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैवी. बरोबर आहे ना. आता या तीनचं सूत्र जर पाहायचं म्हटलं तर या तीन सूत्रानं कोणाला सोडलं नाहीये. जगाचे निर्माते देव तीन, ब्रह्मा विष्णू आणि महेश. कार्य तीन प्रकारचं, उत्पत्ती स्थिती आणि लय. जे निर्माण केलं तेही त्रिगुणातीत आहे. या प्रकृतीचा विचार केला तर प्रकृतीमध्ये गुण सुद्धा किती आहे, तीन आहेत. रज तम आणि सत्व. या देहाची अवस्था किती आहे, तीन आहे. बाल्य, तारुण्य, म्हातारपण. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. का अवस्था ही तीनच आहे. ऋतुमान सुद्धा तीनच आहे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आणि आपल्या अवगुणानं चौथा गुण अवकाळा. हे आपल्या कृतीचा परिणाम आहे साहेब. का म्हणजे गुण तीनच आहे. नव्हे अगदी आपण जरी राजधानीच्या शहरामध्ये वास्तव्य करत असाल तरी त्या शिप मध्ये सुद्धा की काय तीनच शिप आहे की नाही. फर्स्ट शिप, सेकंड शिप. म्हणजे जमतोय बुवा मला. का वर्ग सुद्धा तीनच आहेत महाराज मंडळी, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. का नव्हे त्या ठिकाणी आता एज्युकेटेड विद्यार्थी किंवा स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी जर विचार केला तर का म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. नाही ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. काय अगदी मी म्हणतो त्या ठिकाणी कुठेही जा पळसाला पानं तीनच आहे. नाही मला वाटलं मुंबईमध्ये जरा 5 असण्याची शक्यता.
नाही नाही, ते काय बिल्वपत्र आहे का? नाही नाही, कुठेही जा पळसाला पानं तीन. म्हणजे मी सांगितलं काय, त्रिगुणा पाप 3 प्रकारचे. आता सगळं समीकरण बारकाव्यापर्यंत आपण जर पाहिलं तर महाराज, आपण जर ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये गेलो, पिंडाला गेल्यानंतर दशक्रियेला गेलो ना, तिथं पिंड असतात ते सुद्धा 3, झेंडे असतात ते सुद्धा 3, भाताचे उंडे असतात ते सुद्धा 3, भात बनतो तो सुद्धा 3 पदार्थापासूनच. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, आणि एका विन एक कामाने. का? म्हणजे तिथं धान्य मिळतंय ते का, तिन्ही एकत्रित आल्याशिवाय पाकसिद्धी नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबा भगिनी आदिशक्ती मुक्ताई माता, त्यांना अग्नी नावाचं तत्व मिळालं नाही, कार्यभाग पार पाडता आला नाही. ज्यावेळेला ज्ञानोबारांनी अग्नी नावाचं तत्व दिलं, कार्यभाग पार पाडता आला. म्हणजे मला सांगायचं का, तिथं सुद्धा 3च आहे. म्हणून अलीकडे बुद्धिवादी वर्गाने विचार केला, ब्रह्मा विष्णू पासून तर गंगेपर्यंत 3 आहेत ना, कथा त्रिवेणी संगम. इथं सुद्धा त्या ठिकाणी कथा त्रिवेणी संगम, इथं सुद्धा त्या ठिकाणी देव भक्त आणि नाम. इथं पखवाद वाजवणारा कीर्तनकार आणि गुणी का गायक, हे 3 एकत्रित आले का कीर्तन सुरू. म्हणजे इथं सुद्धा 3. आणि व्यवहारात गेलं का 3 तिकडं. वा वा वा, रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए. मला 3चं समीकरण सांगायचं महाराजजी. का? मग आता गंगेला गेलो तरी 3च. मग बुद्धिवादी अलीकडच्या वर्गाने विचार केला, हे ब्रह्मा विष्णू पासून तर काय उत्पत्ती स्थिती सगळं 3च आहे ना, मग इथं ब्राह्मण आणि नाभी हे 2च का असावे, तिसरा प्रवचनकार का नसू नये. म्हणून अलीकडे आमची नियुक्ती महाराज. आता अलीकडे आमची नियुक्ती. नाही तर पूर्वी 25-30 वर्षापूर्वी प्रवचन नव्हती. आता पिऊन मेलं तरी आम्हाला म्हणावं लागतं, वासावटी जीर्ण आली ठावी हायो मेला बाबा. काय ज्ञानोबारांचे वाङ्मय त्या ठिकाणी सगळं आहे. म्हणजे आता सांगायचं म्हटलं तर आता ज्ञानेश्वरी पाहायची म्हटलं तर महाराज, किती जरी त्या ठिकाणी आपण आयुष्य नव्हे आपल्यासारखे करोडो खपले तरी ज्ञानेश्वरीच्या एक शब्द सुद्धा आपल्याला यथार्थ रूपानं पूर्ण करता येणार नाही. कारण त्याचं नावच आहे ज्ञान अधिक ईश्वरी. हो, ज्ञानाची ताकद, ज्ञानाचं त्या ठिकाणी असणार अधिष्ठान. आणि ती ज्ञानेश्वरी म्हटल्यानंतर पारायण चालू आहे. मग त्याच्यात सांगितलं बाबा, करण्याची नावे बलतेची करी. मग या करता ज्ञानोबा तुकोबाराय म्हटले, बाबा करायचंय ना, मग चांगलं कर. चांगलं केलं तर मग म्हटले महाराज, मग आता या पापाची निवृत्ती, तापाची निवृत्ती आणि दैन्याची निवृत्ती. दैन्याचे प्रकार 2 आहेत. का? पापाचे प्रकार 3 आहेत. त्या ठिकाणी पापाचे महत्वाचे 2 आहेत, ज्ञात आणि अज्ञात. म्हणजे नकळत केलेलं आणि त्या ठिकाणी जाणून बुजून केलेलं. मग आता त्याच्यात पाप आहे, अपपाप आहे, उपपाप आहे, महापाप आहे. कितीतरी प्रकारच्या त्या ठिकाणी आपल्याला पापाचं चिंतन मांडता येईल. पण म्हटले सगळ्या पापाची निवृत्ती, त्रिविध तापाची निवृत्ती आणि दैन्याची निवृत्ती ही कशानं जाईल. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय आलेल्या साधकाला म्हणतात, बाबा जाईल, पण फक्त एका साधूची भेट, एका हरिदासाची भेट होता क्षणी झालिया भेटी हरिदासा, झालिया भेटी हरिदासा, झालिया भेटी हरिदासा.
झालिया झालिया आईशे बळ नाही हे आईशे बळ आजीताचे आगी आईशे बळ जाय झालिया भेटे हरिदासांची ताप जाय झालिया भेटे हरिदासांची दैन्य जाय झालिया भेटे हरिदासांची महाराज अहो म्हटले जरा हे साधन थोडस आम्हाला अवघड वाटतंय का अहो म्हटले हरिदासांची भेट होणं एवढं सोपं आहे का आता अभ्यासू होता श्रोत्यांमध्ये त्या ठिकाणी सगळे श्रोते अधिकारी त्या ठिकाणी अभ्यासू मंडळी त्यांनी लगेच भगवंताला किंवा तुकोबारांना प्रत्युत्तर केलं खंड महाराज हे काय म्हटले अहो म्हटले भगवंतानं गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ असा महात्मा भेटणं त्या ठिकाणी फार कठीण आहे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा ऐसा महात्मा धनुर्धरा दुर्लभ जी दातारास आता सगळ्या ओव्या सांगण्याकरता वेळ नाही बरं का महाराज फक्त शेवटचं टोक सांगून जातो असा महात्मा भेटणं फार कठीण म्हणजे गीतेत भगवंत असं म्हणतात नव्हे नव्हे अहो भानुदास महाराज सुद्धा असं म्हणतात चंद्रामृत सुखे जेववेल
चंद्रामृत सुखे सेववेल आस्था जाता रवी धरवेल बाह्य येळा सागर तरवेल परित्याग साधूची भेटी न होय गा ऐसे कैसे आणि भेटती ते साधू साधू भेटणं फार कठीण आहे. भगवंताचं तेच मत आहे, अनेक श्लोकांचं तेच मत आहे, अनेक संतांचं तेच मत आहे, तुमचं सुद्धा तेच मत आहे. बहु अवघड आहे. आणि तुम्ही तर म्हणतात झाली या भेटी हरिदासाची भेट झाल्याशिवाय पापाची तापाची दैन्याची निवृत्ती नाही, म्हणजे पापाचं काय म्हणजे दुःखाची निवृत्ती होणार नाही. आणि तुम्ही तर म्हणतात ते साधू भेटल्याशिवाय त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होणार नाही. महाराज म्हटले बाबा अरे त्या ठिकाणी का तुला शोधायची काही गरज नाही. मानसिकता किंवा मनाची परिपक्वता त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्याच्या नंतर पेरू पिकल्यानंतर पोपटाला निमंत्रण द्यायची गरज नाही. आंबा पिकल्यानंतर पोपटाला किंवा त्या ठिकाणी असणार म्हणजे आता कितीतरी उदाहरणं देता येतील. ज्ञानेश्वरी उघडा म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणजे तू त्या पद्धतीनं त्या चाकोरीतून चालला का तुला त्या ठिकाणी काय गुरु अपैसा भेटायची का ज्ञानोबा म्हणतात आपोआप गुरु त्या ठिकाणी तुला शोधत येतील. कशाप्रमाणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो जाणा ठेवला कर दर्शनात कृपा स्पर्शनात कृपा शब्दात कृपया शिष्य देह के मस्तकी तो जाणा ठेवला कर वाक्य त्या ठिकाणी सांगून गेलो. म्हणजे एवढी त्या ठिकाणी संतांची कृपा होईल तुला शोधायची गरज नाही. पण म्हटले महाराज हे जरा साधन कठीण वाटतंय अवघड वाटतंय का म्हणले मग एखादं सोपं साधन सांगा ना. ते म्हटले सोपं साधन यापेक्षा दुसरं कोणतंच नाही. कारण बाकीच्या सगळ्या साधनाचा आटापिटा खाटाटोप मी केला पण तिथपर्यंत त्या जाण्याकरता योग्य आहेत असं मला वाटत नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा खटपटा हा लगेच मृदंगाचे रेलवाजी ते तिट्टा तिट्टा कतिटता नाना साधनाच्या केल्या खटपटा त्या न पवती हो याच्या दारवंटा जाणो जातात झाली व खाली आडफाटा योगाभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटा ओ धन्य आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ तेने फेडीला बुद्धीचा उमळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ ओ धन्य आनंदाची सापडली. काय आनंद आहे महाराज काय अप्रतिम त्या ठिकाणी आनंद. म्हटले नाना सगळ्या साधनाच्या सगळ्या त्या ठिकाणी का अगदी मला वाटतं जपतपानुष्ठान व्यर्थ कास या करणे तीर्थव्रत यमनी म्हणाले की दैवता धरणी आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वारणसी मरणी केशव माझ धातू अच्युत होय पातक हरणे ओम नमो भगवते. आता वासुदेव आंधळा पांगुळ मुका पहिरा जोगी काकडा म्हटलं का आपल्या वारकऱ्यांचा प्राण आहे. प्राण काकडाला हरिपाठ वारकऱ्यांचा प्राण आहे. आणि ज्याच्या काकडाला हरिपाठ पाठ नाही त्याला वारकरी सुद्धा म्हणून घेण्याचा अधिकार